नमस्कार, जय श्रीराम मंडळी. सध्या कार्तिक महिना चालू आहे. या कार्तिक महिन्याला वैष्णव संप्रदायामध्ये दामोदर मास असं देखील म्हणतात आणि या दामोदर मासाचे अनन्यसाधारण महत्त्व आपल्याकडे आहे. तर याला दामोदर मास का म्हणतात हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. पद्मपुराणामध्ये कथा येते की एक शंखासूर नावाचा राक्षस, या राक्षसाने स्वर्गातील सगळ्या देवांना हाकलून त्या ठिकाणी दिलं. स्वर्गाची सगळे राज्य त्या ठिकाणी प्राप्त करून घेतलं आणि प्राप्त करून घेतल्यानंतर हा वेदांचं अपहरण करायला निघाला होता. त्यावेळी सगळे ऋषीमुनी भगवंताला शरण त्या ठिकाणी गेले आणि भगवंताची दिव्य स्तुती त्या ठिकाणी केली. तसेच विविध वाद्यांच्या गजरामध्ये उत्तम अशा प्रकारची स्तुती भगवंताची केली, गायन त्या ठिकाणी. भगवान सगळ्या ऋषीमुनींवर प्रसन्न झाले आणि त्यांनी सगळ्या ऋषीमुनींना असा वर दिला की तुम्ही जी केलेली स्तुती आहे त्याच्यावर मी अत्यंत प्रसन्न आहे. त्यामुळे मी लवकरच त्या शंखासुराचा वध त्या ठिकाणी करणार आहे. आणि अजून एक गोष्ट भगवंताने सांगितली की जो कोणी मनुष्य या महिन्यामध्ये, या काळामध्ये माझी अशा प्रकारची स्तुती करेल, माझी अशा प्रकारची आराधना करेल, त्यावर मी अत्यंत प्रसन्न त्या ठिकाणी होईल. म्हणून हा महिना दामोदर मास म्हणून ओळखला जातो. या महिन्याला दामोदर मास म्हणण्याचं अजून एक कारण म्हणजे याच काळामध्ये भगवंताने गोकुळामध्ये राहत असताना आपल्या घरी लोण्याची चोरी त्या ठिकाणी केली आणि केल्यानंतर यशोदा मैयाने भगवंताला उखळाला बांधलं. तसं पाहायला गेलं तर भगवान कुठल्याही बंधनात बांधला जाऊ शकत नाही. भगवान हा निर्गुण गुणातीत त्या ठिकाणी आहे. मग असं असताना भगवान या बंधनात का अडकले गेले? तर हे यशोदा मैयाचं जे भगवंताला बांधलेलं बंधन होतं ना, हे भक्ती प्रेमाचं बंधन त्या ठिकाणी होतं. प्रेमाच्या बंधनामध्ये देव आनंदाने त्या ठिकाणी अडकतो आणि भगवंताने ही लीला त्या ठिकाणी केली. उखळाला भगवंताने स्वतःला बांधून घेतलं. संस्कृतामध्ये दाम म्हणजे दोरी त्या ठिकाणी याचा अर्थ होतो आणि उदर म्हणजे पोट. भगवंताने आपल्या भोवती ही दोरी उदराला, पोटाला बांधून घेतली आणि म्हणूनच भगवंताला दामोदर असं नाव प्राप्त झालं. आणि याच काळामध्ये ही लीला केल्यामुळे या मासाला, या महिन्याला दामोदर मास त्या ठिकाणी म्हणतात. हा मास भगवंताला, श्रीकृष्णांना अत्यंत प्रिय असल्यामुळे या काळामध्ये भगवंताची आराधना जास्तीत जास्त आपण केली पाहिजे. ही आराधना करत असताना सगळ्यात सुरुवातीला पहाटे सूर्योदयाच्या आधी स्नान त्या ठिकाणी सांगितले. त्याला कार्तिक स्नान असे म्हणतात. या कार्तिक स्नानाचं अनन्यसाधारण महत्त्व त्या ठिकाणी आहे. तसेच या दामोदर मासामध्ये भगवंताची आराधना करण्यासाठी आपण अजून एक गोष्ट करू शकतो, ती म्हणजे दामोदर अष्टकाचं नित्य पठण त्या ठिकाणी करू शकतो. दामोदर अष्टकाची लिंक आम्ही खाली डिस्क्रिप्शन मध्ये त्या ठिकाणी दिलेली आहे. त्या दामोदर अष्टकाचा व्हिडिओ आमच्या चॅनलवर आम्ही प्रस्तुत केला आहे. आपण त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ अवश्य बघावा आणि या दामोदर मासाच्या काळामध्ये जास्तीत जास्त भगवंताची आराधना त्या ठिकाणी आपण करावी आणि भगवंताची कृपा त्या ठिकाणी प्राप्त करून घ्यावी. धन्यवाद. शुभम भवतु.